नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण शनीकडे जाऊया. घाबरायची गोष्ट नाही आहे. शनी हा अतिशय कृपाळू ग्रह आहे. तो आजोबा ग्रह आहे. ह्या शनीच्या ज्या 2 राशी आहेत, आपण असा अभ्यास करतोय की 2 राशींचा स्वामी असलेला ग्रह कसा वेगळा आणि कसा साम्य दाखवतो. शनी हा दशम आणि एकादश स्थानामधला मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. शनीच्याही दोन्ही राशी या फक्त उदित गोलार्धामध्ये आहेत. शनी हा अतिशय खरा ग्रह आहे. हा निसर्ग कुंडलीमध्ये म्हणजे हा एकूण आपल्या सूर्यमालेमध्ये सगळ्यात लांब आहे आणि तो गॅस जायंट आहे. याच्याकडे जमीन नाही आहे. कार्बन डायऑक्साईड वायूचा गोळा आहे. हा शनी आपल्या कुंडलीमध्ये दशमाचा कारक आणि एकादशेश आहे. दशमाचा कारक म्हणजे काय, तर जोपर्यंत तुमचं आयुष्य हे अर्थत्रिकोणाशी संलग्न आहे, 50, 55, 58 वर्ष वय होईपर्यंत पैसा मिळवण्याचं आयुष्य आहे, तोपर्यंत शनी कर्मस्थानामध्ये स्वतःचं काम चिकाटीने दाखवणार आहे. त्यानंतरच्या आयुष्यामध्ये वानप्रस्थ घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडे असलेलं दुसऱ्याला देण्यासाठी, कारण शनी हा परोपकार आहे. शनी म्हणजे सेवा, म्हणून हा सेवाभावी आहे. आणि त्याच्यामध्ये शनी हा पैशासाठी कधीच काम करत नाही. शनी हा पैशाचा कारक नाही. शनी म्हणजे ऑर्गनायझेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, प्लॅनिंग आणि मेथॉडिकली काम करणं. त्याच्यामुळे मकर राशीमधला शनी हा चिकाटीने काम करतो आणि आपल्या सहकार्यांबरोबर काम करतो. माझी पोस्ट जी आहे ते माझं स्टेटस हे मकर राशीला महत्त्वाचं असतं आणि ते स्टेटस जपण्याचा ते जीवापाड प्रयत्न करतात. त्यामुळे ते कधीही तसेच असतात. म्हणजे घरात असतील किंवा ऑफिसमध्ये असतील, बाहेरच्या लोकांना त्यांची जी इमेज आहे ती तशीच राहिलेली त्यांना हवी असते. त्यामुळे ते घरातही तसेच राहतात. अतिशय कष्टाळू आहे मकर राशीचा शनी. आणि कष्टाळू आहे, त्याच्या जोडीला चिकाटीचा आहे, धीराचा आहे, पण तो निगेटिव्हिटी देत नाही. शनी हा निगेटिव्ह ग्रह नाही. शनी माणसाला कधीही निराश करत नाही. पण शनीची कार्यपद्धती ही सरावावर आधारलेली आहे. जेवढं जास्त योग्य दिशेने, योग्य त्या एन्व्हायरमेंटमध्ये योग्य ते ज्ञान घेऊन आणि अतिशय चिकाटीने शेवटपर्यंत यशस्वी होईपर्यंत काम करत राहणं, हे मकर राशीचं काम आहे. हा मकरेचा शनी आहे. त्यामुळे त्याला स्टेटस असतं. कुंभ राशीतला जो शनी आहे हा नेटवर्क सर्कलच्या राशीतली रास आहे. ही कुंभ राशी मित्रमंडळींची रास आहे, लाभस्थानातली रास आहे. या स्थानामधले सगळे ग्रह चांगले असतात. शनी हा पापग्रह आहे, हे उपचय स्थान आहे, बेटर विथ टाईम आहे, हे आपल्याला माहीत आहे. दशमातही उपचय आहे, एकादशातही उपचय आहे. पण एकादश स्थानामधला शनी हा कुंभ राशीमधला मूल त्रिकोण राशीत आहे. मूल त्रिकोण राशीत ग्रह असतो तेव्हा त्याचं संपूर्ण त्याच्या स्वभावाप्रमाणे फळ द्यायला तो बाध्य असतो. इथे चिकाटी तर आहेच, पण फक्त स्वतःच्या कामासाठी काम नाही आहे, तर ह्या राशीतला शनी हा जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती असा असतो. त्यामुळे जगातले जे रिसोर्सेस आहेत ते सगळ्यांना सारखे मिळण्यासाठी हा चिकाटीने झटतो. हा अतिशय ज्ञान पिपासू आहे, कारण हा कामत्रिकोणामधला आहे. मकरेतला शनी हा अर्थत्रिकोणामधला आणि पृथ्वी तत्वाचा आहे. कुंभेमधला शनी हा कामत्रिकोणामधला आणि वायुतत्वाचा आहे. इथे मूल त्रिकोण शनी असल्यामुळे अतिशय वर्सटाईल बुद्धिमत्ता आणि खूप लोकांसाठी काम करण्याची प्रचंड मोठी शक्ती त्याच्याकडे आहे. कारण शनी हा सगळ्यात मोठा पापग्रह असल्यामुळे
अर्थात अतिशय शक्तिमान आहे. शनीबद्दल असा प्रवाद आहे की 7:30मध्ये तो त्रास देतो, असं काही नाही आहे. 7:30मधला शनी हा तुम्हाला खरं काय आहे ते दाखवतो. अर्थात माणूस जेव्हा काहीतरी कल्पनांमध्ये असतो, चांगल्या कल्पना एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या मनात असतात आणि ही व्यक्ती खरी कशी आहे शनीने दाखवलं की त्याला वाटतं शनीने चुकीचं काहीतरी केलं, अडचण आणली. अशी परिस्थिती नसते. शनी तुम्हाला पूर्ण झाल्याशिवाय तुमचं काम त्याचं फळ देत नाही. आणि तुमचं काम पूर्ण झालं आहे का हे तो ठरवतो, तुम्ही नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे असलेल्या रिसोर्सेसमधून, तुमच्याकडे असलेल्या चिकाटीमधून, तुम्हाला ज्ञात असलेल्या सर्व ज्ञानामधून तुम्ही पुढे जायचं आहे आणि कर्म करायचं आहे, हे मकर राशीला माहिती आहे. कुंभ रास ही एकादशातली असल्यामुळे आणि वायुतत्वाची असल्यामुळे ज्ञान पिपासू आहे. त्यांना आपल्या कामामध्ये परफेक्शन, उत्तम आणि लोकांचं चांगलं करणं, एवढ्या सगळ्या गोष्टी एकदम करायच्या आहेत. कारण शनी हा सेवेचा कारक आहे. त्याच्यामुळे सगळं सर्वंकष ज्ञान त्या आयुष्यभर घेत राहतात. त्यांना शिकण्याचा कंटाळा नाही. असा हा कर्मयोगी शनी उदित गोलार्धाचाच कारक आहे. आपण या सिरीजमध्ये सर्व ग्रह असे पाहिले की ज्यांच्या 2 राशी आहेत, त्या दोन्ही राशींचं साम्य आणि फरक. त्यामुळे आपल्या कुंडलीतली कुठलीही रास कशी आहे हे ठरवायला तुम्हाला सोपं जाईल. तुमच्या मैत्रिणीच्या, तुमच्या आईच्या, वडिलांच्या कुंडल्या बघा आणि आपण जे आत्ता पाहिले ग्रह तुलनात्मक, ते तुम्ही बघा कसे दिसतात. बरोबर आहे ना? माझा चॅनल सबस्क्राईब करा. आपण ह्यानंतर वेगळे टॉपिक बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.